शिवसेना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी उद्याही सुप्रीम कोर्टात सुनावणी नाही। सुप्रीम कोर्टाच्या उद्याच्या कामकाजाच्या यादीत प्रकरणाचा समावेश नाही। फक्त मुख्य युक्तिवाद बाकी। कोर्टाकडून त्यासाठी 5 तासांचा वेळ निश्चित। शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबाबत आता पुढची सुनावणी 12 मार्चला। आमदार हिरामण खोसकर देवगिरी बंगल्यावर रात्री उशिरा पोहोचले। राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक संपत आल्यानंतर खोसकर पोहोचल्याची माहिती। बैठक संपल्यानंतर खोसकरांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली। विलिनीकरणावर मत मांडू नका, खोसकरांना सूचना। खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। माढ्यातील प्रलंबित रस्त्यांच्या प्रश्नासंदर्भात भेट घेतल्याची माहिती। प्रलंबित कामांना तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश देण्याची विनंती मोहिते पाटलांनी एकनाथ शिंदेंना केली। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणी आज मुंबई हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी। अंतरिम अर्जावर महापालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश। नाशिक महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण विभाग प्रतिज्ञापत्र सादर करणार का, याकडे लक्ष। मुंडवा जमीन प्रकरणामध्ये अमेडिया कंपनीत 3 मार्चपर्यंतची मुदतवाढ। अमेडिया कंपनीला दंडाची रक्कम वसुलीसाठी दिलेली 2 महिन्यांची मुदत संपली। कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी आता विभागानं 15 दिवसांची मुदत कंपनीला वाढवून दिली।